हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण खोडकरपणाच्या तक्रारी. गोपींचा दुसरा प्रकार म्हणजे श्रीकृष्णाच्या खोड्यांची तक्रार करणाऱ्या गोपींची. गोपी श्रीकृष्णाबद्दल 3 प्रकारची तक्रार करत असत. श्रीकृष्ण गोपींना मथुरेच्या बाजाराला जाताना वाटेत अडवत असे. तो तमाम गोपालांसह त्यांचे दूध, दही, लोणी, तूप स्वाहा करत असे. जी गोपी विरोध करत असे तिची गाडगी मडकी फोडून पळून जात असे. श्रीकृष्ण गोपींच्या घरात आपल्या गोपाल सेनेसह प्रवेश करत असे. उंच शिंक्यावर ठेवलेले दूध, दही, लोणी, तूप गोपाल सेनेसह फस्त करत असे. गाडगी मडकी फोडून पळून जात असे. माझ्या मते याचे कारण असे आहे, या दोन्हीही तक्रारी फक्त अशाच गोपींकडून येत असत की ज्या आपल्या बाळांना, कुटुंबियांना दूध, दही, लोणी, तूप व्यवस्थित खायला देत नसत. ही त्यांची वृत्तीच झाली होती. ही वृत्ती नष्ट व्हावी म्हणून अशा गोपींना बाळकृष्ण शिक्षा करत असे. श्रीकृष्ण गोकुळी यायच्या आधी गोपींच्या घरी गरिबी होती. यामुळे त्या दूध, दही, लोणी, तूप मथुरेच्या बाजारात विकून पैसे मिळवत आणि त्यामधून धान्य, कपडे इत्यादी सामान आणून संसार करत असत. जास्तीत जास्त पैसे मिळावेत म्हणून दूध, दही, लोणी, तूप घरच्यांना खायला न देण्याचे त्यांचे धोरण होते. बाळकृष्ण लीलायोग यामध्ये आपण पाहिले आहे की श्रीकृष्णाच्या आगमनानंतर गोकुळात सर्वत्र भरपूर समृद्धी आली होती. तरीही काही गोपींची ती वृत्ती नष्ट झाली नव्हती. आता सुबत्ता येऊनही त्या घरच्यांच्या तोंडी दूध, दही, लोणी, तूप जाऊ देत नसत. याचे कारण आता भरपूर पैसे मिळवणे हे त्यांना व्यसन लागले होते. वास्तवात आता गोकुळात आवश्यक ते सर्व विपुल मिळत होते. कोठे काही कशाची कमतरता नव्हती, परंतु अतिरिक्त उपभोगांची चटक लागलेल्या काही गोपी आणखी पैसे मिळवून केवळ छान छोकी करण्यासाठी घरच्यांना पोटभर न देता मथुरेत दूध, दही, लोणी, तूप विकून तेथून चैनीच्या वस्तू खरेदी करत होत्या. त्यांचे पाहून इतरही गोपी ते करू लागल्या. यामध्ये गोकुळातील संपत्ती मथुरेतील बाजारात खर्च होत असे. अशा गोपींना श्रीकृष्ण धडा गिरवायला लावत असे. तो आपली बाल गोपाल सेना घेऊन अशा गोपींना मथुरेच्या बाजाराला जाताना अडवत असे. या बालगोपाल सेनेत या अशा गोपींची मुलेही सामील होती. ती बालगोपाल सेना त्यांचे दूध, दही, लोणी, तूप खाऊन फस्त करत असे आणि गाडगी मडकी फोडून टाकत असे. तसेच संधी मिळताच आपल्या बालगोपाल सेनेसह अशा गोपींच्या घरात शिरून शिंक्यावर ठेवलेले दूध, दही, लोणी, तूप ही सेना खाऊन फस्त करत असे आणि गाडगी मडकी फोडून टाकत असे. श्रीकृष्ण स्पर्शाने अशा गोपींच्या घरी समृद्धी होत असे. गाडगी मडकी फोडण्यामागे हेतू असा होता की दुसऱ्या दिवशी अशा गोपींना दूध, दही, लोणी, तूप ठेवायला गाडगे मडके मिळू नये आणि तिने आपल्या मुलांना, कुटुंबियांना दूध, दही, लोणी, तूप खायला भरपूर द्यावे. आजही दहीहंडी साजरी करताना दह्याची हंडी फोडली जाते आणि त्या फोडलेल्या हंडीचे खापर प्रसाद म्हणून मिळवून दुपत्याच्या कपाटात किंवा दुपत्याच्या भांड्याखाली ठेवले जाते. त्यायोगे घरी समृद्धी आणि भरभराट होते अशी श्रद्धा आहे. अर्थशास्त्राचा आणि मानवाच्या मानसिकतेचा साधा नियम आहे की आपल्या देशात जर अत्यावश्यक
ते सर्व काही भरपूर आहे, तर परदेशात खरेदी विक्री करण्याचे कारण नाही. तसे न केल्यास अर्थशास्त्राच्या दृष्टीने महाप्रमाद घडतात. हळूहळू परकीय चलन मिळवण्याच्या नादात स्वदेशवासियांच्या गरजा भागविल्या जात नाहीत. त्यातून भागविल्या गेल्या तरी उत्तम ते परदेशी निर्यात केले जाते आणि निकृष्ट ते स्वदेशवासियांना दिले जाते. मुळातच आपल्या देशात जे जे आहे त्यामध्ये आपल्या गरजा सीमित करून त्यात मोठ्या आनंदाने राहावे. आपल्या देशाला आणि संस्कृतीला साजेल असेच राहणीमान असावे. सतत काम, धंदा, उद्योग करून देशाची भरभराट करावी. संशोधन करू शकणाऱ्यांना जात पात याचा भेद न करता प्रोत्साहित करावे. आपल्या देशाची बुद्धिमत्ता आपल्याच देशाला उपयुक्त होईल याची काळजी घ्यावी. याचबरोबर संतती नियमन करून उत्पादन आणि मागणी याचा मेळ घालावा. यासाठी सरकारने जनतेमध्ये ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करून जागृती करावी. देशप्रेमी ज्ञानी लोकांनी समाजकार्य म्हणून लोकांना यासाठी शहाणे करावे. तिसऱ्या प्रकारच्या तक्रारी लटक्या, क्रोध, प्रेमाच्या असत. श्रीकृष्ण गोपींच्या खोड्या काढत असे त्या यशोदेकडे खोट्या परंतु लटक्या क्रोधाने लढीवाळ तक्रारी करत असत. त्या तक्रारीत प्रेम, माया असे. त्यात श्रीकृष्णाचे कौतुक करणे हाच उद्देश असे. मग यशोदाही श्रीकृष्णाला खोटे रागवत असे. कधी अति झाले की यशोदा श्रीकृष्णाला शिक्षा करी. परंतु अशा वेळी त्यामधून बाळकृष्ण आपले अर्जुन वृक्षासारखे एखादे अवतार कार्य करून घेत असे. हरिओम.